मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनात वरणगाव, मुक्ताईनगर, बोदवड आणि सावदा परिसरातील सर्व अवैध धंदे, दारू, जुगार, सट्टा, पत्ता तसेच इतर गैरप्रकार तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। जिल्हा प्रतिनिधी नितीन सुवडे, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलभाऊ विनमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र राज्याचे प्रमुख कार्याध्यक्ष शेख गुलाब मामू तसेच जिल्हाध्यक्ष रामेश्वर लोहार यांच्या उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले। या प्रसंगी सिल्लोड विभागीय अध्यक्ष संजय चौतमाल, महालोकसंवाद न्यूजचे संपादक प्रकाश सुरवाडे, तालुका अध्यक्ष बाबूराव बोंडे, जिल्हा प्रवक्ता सुभाष संतोष महाराज चिकटे, जिल्हा सचिव साहेबराव घटे यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। निवेदनानंतर 21 दिवसांच्या आत जर धडक कारवाई झाली नाही तर संघटनेच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा मुख्य कार्याध्यक्ष शेख गुलाब मामू आणि जिल्हाध्यक्ष रामेश्वर लोहार यांनी दिला। संघटनेचं म्हणणं आहे की अवैध धंद्यांमुळे गोरगरीब जनता व्यसनाधीन होत असून अनेक घरं उद्ध्वस्त होत आहेत आणि पुढच्या पिढीवर वाईट परिणाम होत आहेत। आतापर्यंत पोलीस प्रशासन फक्त नावालाच आहे अशी टीका संघटनेनं केली आहे। भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटनेचा इशारा, कारवाई करा अन्यथा मोठे आंदोलन होणार। नमस्कार, मी रामेश्वर लोहार, भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटनेचा जळगाव जिल्हा अध्यक्ष। नुकतेच 2 तारखेला मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधीक्षक साहेबांना अवैध धंदे बंद होण्यासाठी निवेदन देण्यात आले। यामध्ये अवैध धंदे, दारू, सट्टा, जुगार, पत्ता व इतर सर्व अवैध धंदे बंद व्हावे यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव विनमारे साहेब व कार्याध्यक्ष शेख गुलाब मामू यांच्या उपस्थितीत व सिल्लोड विभागीय अध्यक्ष चौतमल साहेब व सर्व आम्ही मुक्ताईनगर परिसरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन त्या निवेदनामध्ये सर्व अवैध धंदे बंद व्हावे यासाठी साहेबांना यातून मागणी केलेली आहे। जर येणाऱ्या 1 महिन्याच्या आत अवैध धंदे बंद न झाल्यास संघटनेच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल व गोरगरिबांच्या समस्या, व्यसनाधीन झालेल्या लोकांचा संसार उद्ध्वस्त व्हावा अशा या उद्देशाने जे धंदे सुरू आहे हे सर्व बंद झाले पाहिजे यासाठी संघटनेच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल।